आणखीन एक बातमी बघूयात। अहिल्यानगर इथल्या जामखेड मार्गावरील प्लास्टिक कंपनीला आग लागली आहे। सारोळा बद्दी गावाजवळच्या चंदन प्लास्टिक कंपनीमध्ये आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अहिल्यानगरमधली दृश्य पाहतोय आपण। प्लास्टिकच्या कंपनीला इथे आग लागलेली आहे। सारोळा बद्दी गावाजवळ चंदन प्लास्टिक कंपनी नावाच्या ठिकाणी आग लागून आपण धुराचे लोट इथे पाहू शकतोय। अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ आपल्या सोबत आहेत। सुनील, नक्की कुठल्या कारणामुळे आग लागली काही कळू शकलेलं आहे का आणि कुठली जीवितहानी तर झाली नाही ना? नक्कीच पूर्वी आपण जर बघितलं तर नगर जामखेड रोडवरील चंदन प्लास्टिक कंपनीला ही आग लागलेली आहे। खरं तर सारोळा बद्दी या गावातली ही कंपनी आहे आणि आगीचं कारण जरी अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी ही भीषण आग जी आहे तर ती आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकते। या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी जी आहे तर ती झालेली नाही। मात्र ही आग एवढी भीषण होती की ही आग विझवण्यासाठी नगर शहरातील MIDC असेल आणि इतर ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत तर त्या पाचारण करण्यात आलेल्या आहे। या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आल्याची माहिती मिळते आहे। पूर्वी धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर ही दृश्य अहिल्यानगरचे आहेत आणि इथे एका प्लास्टिक कंपनीला आग लागलेली आहे। परंतु आता अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर या आगीवरती नियंत्रण मिळण्यात हळूहळू यश येत आहे। कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नाहीये, परंतु आगीचं कारणही कळू शकलेलं नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।